बारामतीत अजित पवारांच्या अस्थि विसर्जनाचे विधी सुरू असतानाच मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसच्या सत्तावाटपाच्या बैठका सुरू झाल्या। ही घटना केवळ राजकीय घडामोड नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील संवेदनशीलतेला हादरा देणारी बाब ठरत आहे। दुःखाच्या क्षणी ही सत्ता आणि पदांची चर्चा सुरू झाली। यामुळे पवार कुटुंबियांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाल्याचे सूत्रांकडून समोर येत आहे। सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक घेतली। याच बैठकीवरून पवार कुटुंबियांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्याचे सांगितले जाते। दुःखाच्या काळात सत्ता वाटपाची एवढी घाई कशासाठी, असा सवाल उपस्थित केला जात आहे। अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांच्या विलीनीकरणाची शक्यता निर्माण झाली होती। खुद्द शरद पवारांनी मोठा खुलासा करत सांगितले की अजित पवारांची इच्छा एकत्र येण्याची होती आणि गेल्या 4 महिन्यांपासून जयंत पाटील व अजित पवार यांच्यात चर्चा सुरू होती। राजकीय वर्तुळात चर्चा होती की 12 तारखेला दोन्ही राष्ट्रवादी गटांच्या विलीनीकरणाची अधिकृत घोषणा होणार होती। मात्र अचानक घडलेल्या घटनांनी या प्रक्रियेला खोडा घातला, असे राजकीय तज्ज्ञांचे मत आहे। या प्रकरणातील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती शरद पवारांना नव्हती, असे त्यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले। शरद पवार म्हणाले, सुनेत्रा पवार शपथ घेणार आहेत हे मला माहिती नव्हते। नरेश अरोरा कोण आहेत हेही मला माहीत नाही। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांनी निर्णय घेतला असावा। हे वक्तव्य केवळ माहितीचा अभाव दाखवत नाही, तर राष्ट्रवादीतील अंतर्गत राजकारण किती खोलवर गेले आहे हेही स्पष्ट करते। विशेष म्हणजे राष्ट्रवादीचे 2 गट झाले असले तरी सर्वच नेत्यांचे श्रद्धास्थान शरद पवार साहेब आहेत। मग इतका मोठा निर्णय घेताना त्यांना विश्वासात का घेतले गेले नाही? यामुळे जनतेच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत। राष्ट्रवादीचे निर्णय आता भाजप ठरवत आहे का? विलीनीकरण होऊ नये म्हणून कुणाची राजकीय खेळी सुरू आहे का? पवार कुटुंबात पुन्हा राजकीय संघर्ष पेटणार का? दुःखाच्या क्षणी सत्ता चर्चेचा संदेश जनतेला काय देतो? राजकीय तज्ज्ञांच्या मते ही घाई केवळ पदासाठी नसून राष्ट्रवादीच्या भविष्यातील नेतृत्व आणि नियंत्रणासाठी चाललेली मोठी रणनीती असू शकते। अजित पवार हे केवळ एक नेते नव्हते, तर राष्ट्रवादीच्या संघटनेचा चेहरा होते। त्यांच्या निधनानंतर निर्माण झालेली पोकळी कोण भरणार हा प्रश्न आहेच, पण त्याहीपेक्षा दुःखाच्या क्षणी सुरू झालेली सत्ता राजकारणाची धावपळ राष्ट्रवादीला नैतिकदृष्ट्या कठीण प्रश्नांच्या उंबरठ्यावर आणून ठेवते। जो गेला त्याला परत आणू शकत नाही, पण कुणीतरी दादांची जबाबदारी घेतली पाहिजे, असे शरद पवार म्हणाले। पण ही जबाबदारी पदासाठी की पक्षाच्या भविष्यासाठी, हा प्रश्न आता ऐरणीवर आहे। आज महाराष्ट्र पाहतो आहे, एका नेत्याच्या अंत्यसंस्काराच्या वेळीही राजकीय सत्ता समीकरणे थांबत नाहीत। अजित पवारांची इच्छा एकत्र येण्याची होती, असे शरद पवार सांगतात। मग त्यात खोडा घालणारे कोण? ही घडामोड राष्ट्रवादीतील केवळ अंतर्गत वाद नाही, तर महाराष्ट्राच्या राजकारणातील पुढील दिशा ठरवणारा निर्णायक टप्पा ठरू शकतो। त्यामुळे या सर्व राजकीय प्रकरणावर पुढे काय होते याकडे महाराष्ट्र राज्याचे लक्ष लागून असून, या पक्षांचे सर्वेसर्वा आणि राजकारणातील पितामह म्हणून ओळख असणारे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब हे सर्व प्रकरण कशाप्रकारे हाताळतात, काय राजकीय भूमिका घेतात, यावर पुढील राजकीय भविष्य अवलंबून आहे।